बातमी मराठवाड्यातून. मराठवाड्याच्या वरच्या भागात बांधलेली 48 टीएमसी पाणीसाठीची बेकायदेशीर धरणं बॉम्बनं उडवून द्या, अशी खळबळजनक मागणी भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी केली आहे. राज्याच्या जलसंपत्ती प्राधिकरणाच्या अन्यायकारक भूमिकेमुळे संतप्त झालेल्या बंब यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून हा घरचा आहेर दिलाय. मराठवाड्यातले शेतकरी नक्षलवादी होण्याकडे वाटचाल करतायत, याकडेही त्यांनी मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलंय. दरम्यान बंब यांच्या भावना खऱ्या असल्या तरी बॉम्बनं धरणं उडवण्याची मागणी करणं चुकीचं आहे, असं मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं. निळवंडे धरण हा अनधिकृत धरण आहे. 9 टीएमसीचा धरण आहे. आतापर्यंत त्याचे कॅनॉल नाही, काय नाही, फक्त स्टोरेज करता बांधून ठेवलं या महाशयांनी सगळ्यांनी. अशी जवळपास 13 धरणं अनधिकृत बांधण्यात आलेली आहे. बघा, आपण अनधिकृत इमारती पाडतो कारण की त्या दुसऱ्या नॅशनल प्रॉपर्टीचा जरी लॉस झाला तरी त्याला कायदा सर्वश्रेष्ठ आहे. अनधिकृत धरणं बांधल्यामुळे मराठवाड्यातील जनतेचा आणि जिथे जिथे असेल राज्यामध्ये मराठवाड्यातील जनतेचा त्याच्यामध्ये लॉस होतो. कोट्यवधी रुपयाचं उत्पन्न घेता येत नाही. ही अनधिकृत धरणं परवानगी घेऊन व्यवस्थितरित्या पाडण्यात आली पाहिजे आणि पाडावीच लागेल त्यांना. मी जे सांगतो ना, यांना 2-5 वर्ष ते करावंच लागणार आहे, पण ताबडतोब जर केलं तर न्याय मिळेल सर्वांना महाराष्ट्राला आणि प्राधिकरणाचं काम योग्य रीतीने चालल्याचं आपल्याला जनतेपर्यंत जाईल. धरणं उडवून द्या असं भूमिका आमची नाहीये. पण जे घडलेलं आहे चुकीचं आहे. मराठवाड्याच्या जायकवाडी प्रकल्प आज निकामी होत चाललेला आहे. प्यायला शेतीचं पाणी दूरच ठेवा, पण प्यायलाही पाणी मिळत नाहीये. उद्योगाला पाणी नाही, शेती दूरच राहिली. त्यामुळे वरच्या भागात भरपूर पाणी आहे आणि मराठवाड्याला मात्र हक्काचं पाणी मिळत नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून त्या सगळ्या भावनेच्या पोटी त्यांनी ही भूमिका व्यक्त केलेली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.